नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मी आता सध्या रिसेंटली दिल्लीमध्ये आलेलो आहे। जवळपास वर्ष झालं आहे मला। आणि संगीतराज अकॅडमीमध्ये फार सुंदर त्यांचं संगीत शिक्षण आहे। आणि खरं तर संगीत हा फारच इम्पॉर्टंट असा एक छंद आहे, त्यामुळे आपलं जो स्ट्रेस आहे तो सगळा निघून जातो। तर माझ्या मते सगळ्यांनीच संगीतकडे आपला करावा इंटरेस्ट, आणि संगीताच्या विषयी म्हणजे आपला जास्तीत जास्त जागरूकता यायला पाहिजे। हा कार्यक्रम खूप सुंदर होता, त्याच्यामध्ये आम्हाला पण एक अवॉर्ड मिळालं आहे। तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी या संगीतकडे आणि या कलाकडे आपल्याला जास्तीत जास्त इंटरेस्ट दाखवावा। आपलं नाव सांगा सर, आणि नवीन पिढीला काय सांगणार की गाण्याच्या संदर्भात की त्यांनी वळलं पाहिजे? तुम्हाला सांगू, खरं तर आजची जी पिढी आहे ना, त्यांना खूप स्ट्रेस आहे, खूप जास्त स्ट्रेस आहे, आणि त्यामुळे त्यांचं खूप आणि डायव्हर्शन पण खूप जास्त आहे। संगीत एक असा माध्यम आहे ज्याच्यामुळे ते आपल्याला खूप म्हणजे सकारात्मक दृष्टीने ते आपल्याला घडवू शकतात, आणि त्यामुळे संगीताकडे त्यांचं वळण फार छान आणि उत्तम एक प्रकारे एक म्हणून घ्या एक तऱ्हेची थेरपी पण आहे। आणि त्यांनी नक्कीच या जी युवा पिढी त्यांनी नक्कीच याकडे यायला पाहिजे। आणि खरं तर ते पण खूप जास्त इंटेलिजंट आहे, आजची जेन्सी ज्याला आपण म्हणतो खूप इंटेलिजंट आहे। त्यांनी खरंच सारख्या संगीताकडे वळण घेतलं आणि खूप छान ते आपल्याला पुढे आणू शकतात। मी संदीप तांबे। नमस्कार, माझं नाव अशोक कांबळे आहे आणि मी महापालिकेतून सेवानिवृत्त झालो। जे मला माझ्या सेवा काळामध्ये जमत नव्हतं, मला त्याचा संगीताचा छंद होता पण जमत नव्हतं। आणि माझी मिसेस रेखा, ती पण हाऊसवाईफ आहे, तिलाही काही जमलं नाही, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर एकमेव ध्येय होतं की मला संगीत शिकायचं, आणि संगीत अकॅडमीमध्ये संगीता मॅडमकडे जॉईन झालो। आणि खरंच या संगीतामुळं हे जे 4 वर्ष झाले मी रिटायर होऊन मला काहीच वाटत नाही। असं वाटतं की एकदम असं फार म्हणजे फारच छान वाटतंय, असं बिलकुल स्ट्रेस राहत नाही। खरंच धन्यवाद। संगीत फारच महत्त्वाचं आहे या काळामध्ये, तर खरंच महत्त्वाचं आहे। लहान मुलं असो, माझं वय आता 64 आहे, मला पण म्हाताऱ्याला पण चांगलंच आहे संगीत, खरंच संगीत पाहिजे। धन्यवाद हुकूमतचे पण, त्यांनी पण इथं येऊन म्हणजे या छोट्याशा चांगल्या प्रोग्रामला त्यांनी येऊन बाईट घेणे आणि त्याचा प्रसार करणे संगीताचा, हे एक आपल्यातर्फे आपण जे करतात ते खरंच चांगला उपक्रम आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संदेश जातो, आणि या तुमच्या संदेशामुळं 2 जरी लोक जॉईन झाले संगीताकडे, त्यांच्या आयुष्यात जे काही ट्रेस आहे तो निघून जाईल। नमस्कार, खरं तर हा कार्यक्रम मी पहिल्यांदाच पाहत आहे, आणि या कार्यक्रम पाहत असताना त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या स्टुडंट्सला वरती स्टेजवरती बोलवलं, त्यांना जे प्रोत्साहन दिलेलं आहे ती गोष्ट मला खूप आवडली। ॲक्च्युली आम्ही बॉम्बेला असल्यामुळे मला इथलं काही माहिती नव्हतं। मी मिसेस अनिता अविनाश गोटे, मी डेप्युटी कमिशनरची मिसेस आहे, आणि मॅडमचं सगळ्यांना प्रोत्साहन देणं, सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, हे हा पण मला खूप त्यांचा आवडला। आणि हा कार्यक्रम त्यांनी खूप सुंदर आयोजित केलेला आहे, आणि सगळे कलाकार खूप सुंदर आहेत, गायक खूप सुंदर आहेत। खरं पाहिलं तर आजच्या जीवनामध्ये आपल्याला खूप सगळ्याला ट्रेस आहे, त्या ट्रेसमध्ये आपल्याला खूप म्हणजे, आणि म्युझिक इतका आनंद देतो आपल्याला, मेडिटेशनसारखा जो अभ्यास आहे ॲक्च्युली पाहिलं तर। आणि त्यामुळे म्युझिक शिकावं, ज्यांना येत नाही त्यांनी सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करावा, असा माझा आग्रह सगळ्यांना विनंती आहे। धन्यवाद। मला संगीत रजनीचा ड्रेस ना अचानक मिळाला, ते मी माझं सौभाग्य समजते। आता 3-4 महिने झालं मी जॉईन झाले, पण एकदम फॅमिलीसारखं वातावरण आहे तिथे, आणि मॅडम एकदम छान शिकवतात, साध्या सोप्या याच्यामध्ये काही ड्रेस नाही आहे, एकदम छान शिकवतात। मी संगीता तांबे। संगीता राज अकॅडमीबद्दल बोलावं तर खूप छान आहे, मॅडमचा स्वभाव खूप
संगीतप्रेमीला काय संदेश आहे? संगीतप्रेमींसाठी मला एकच सांगावं असं वाटतं आहे की तुमचे जे स्टेट्स आहे किंवा जे चिंतन तुम्ही करताय, तुम्हाला मेडिटेशनसाठी खूप छान ह्याचा उपयोग होऊ शकतो. म्युझिक एक अशी कला आहे की तुमचं मन मोकळं होतं. आणखीन तुमचे जे मनातले भाव आहे तुम्ही ते संगीतच्या भावनांनी, संगीतच्या तर्फे तुम्ही आपल्याला व्यक्त करू शकताय. आणि हे तुम्ही एक स्टेजवरती गेल्यानंतर तुम्हाला जे लोकांकडनं कौतुक मिळतं, जे प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे तुम्हाला जी संधी मिळते पुढे जायची किंवा नाही पण मिळालं प्रोत्साहन तरी पण तुम्हाला ॲप्रिशिएट करणारेवाले जे लोकांचे टाळ मिळते, त्यांना हे मिळतं, प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स नक्की हे होईल आहे, पुढे चांगलं हे होईल आहे. तुमचं नाव सांगा. मी संगीता संदीप तांबे.